श्री गणेश पुराण कथासार अध्याय 10 मधु व कैटभ दैत्यांचा संहार। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेवांची कथा ऐकून सोमकांतांच्या मनात पुढील वृत्तांत ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली। ते भृगूंना म्हणाले, ऋषीवर्य, ब्रह्माजींना गणपतींकडून सृष्टी निर्मितीचा वर मिळाला, त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे सृष्टी रचना केली ते म्हणाले। राजा, विधात्यांनी प्रथम 7 मानसपुत्र निर्माण केले, पण त्या सर्वांनी घोर तपश्चर्या केली आणि ते मुक्त झाले। त्यांचा कार्यसिद्धीसाठी काहीही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी संकल्पाने पुन्हा 7 मानसपुत्र निर्माण केले। तेव्हा तेही तपोबलाने ज्ञानसंपन्न होऊन मुक्त झाले। ब्रह्माजींनी स्वतः प्रजोत्पादन करायचे ठरवले। त्यांनी आपल्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र याप्रमाणे 4 वर्णाची प्रजा उत्पन्न केली। तसेच आपल्या मस्तकापासून स्वर्ग, कानापासून वायू, डोळ्यापासून सूर्य, हृदयापासून चंद्र, नाभीपासून आकाश व पायांपासून पृथ्वी अशा प्रकारे लोकांची आणि पंचमहाभूतादिकांची निर्मिती केली। त्यानंतर त्यांनी पर्वत, नद्या, समुद्र आणि वनस्पती यांची उत्पत्ती केली। त्यावेळी योग निद्राधीन असलेल्या भगवान विष्णूंच्या कानात मधु व कैटभ असे 2 महाबलाढ्य दैत्य निर्माण झाले। त्यांच्या रूपाने त्रिखंडावर भीषण संकटच ठाकले। त्या दैत्यांनी वेदशास्त्रांची निंदा केली, देवादिकांना आणि साधूजनांना अपरिमित छळले आणि त्यांच्या अत्याचारांनी पृथ्वी भयंकंपित झाली। त्यांच्यावरील पापभाराने शेषही फुसकार टाकू लागले। ते शेवटी ते दैत्य ब्रह्माजींवरच चाल करून गेले। आता ते आपल्यालाही छळणार आणि सृष्टीचा घात करणार हे लक्षात येताच त्यांनी श्रीहरींना व्यापून असलेल्या योगनिद्रेची काकुळतीने प्रार्थना केली। म्हणाले, हे निद्रादेवी, तुम्ही महासमर्थ आहात, तुमच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही। मधु आणि कैटभ या दोन्ही दैत्यांनी पूर्वजन्मी घोर तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले। ते माझे भक्त असल्यामुळे मी त्यांना अनेक वर दिले, त्यामुळे उन्मत्त होऊन ते माझ्यावरच उलटले आहेत। तसे झाले तर मोठा अनर्थ होईल। त्यांना आवरणे हे फक्त विष्णूंना शक्य आहे, तरी कृपा करून त्यांना सोडा। त्यांच्या विनंतीला अनुसरून योगनिद्रा विष्णूंपासून दूर झाली, त्यांना जागृती आली। हे वृत्त कळताच स्थानभ्रष्ट झालेले सर्व देव त्यांना शरण गेले। त्यांना मधु कैटभांच्या अत्याचारांचे वर्तमान सांगितले आणि त्यांचा वध करण्याची विनंती केली। तेव्हा संतापलेल्या विष्णूंनी मोठ्याने शंखध्वनी केला। त्यांच्या निनादाने त्रिभुवन हादरले। मधु कैटभही आश्चर्यात पडले। कोणीतरी महावीर आपल्याला युद्धाचे आव्हान देत आहे हे त्यांच्या लक्षात आले। ते त्वरेने त्यांच्यापाशी धावले आणि त्यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले। त्यानंतर स्वतःच्या सामर्थ्याच्या घमेंडीत असलेल्या त्या दोन्ही बलाढ्य दैत्यांनी त्यांच्यावर चढाई केली। मग सुरू झाले एकच भीषण युद्ध। आव्हाने, प्रतिआव्हाने, गगनभेदी गर्जना, घणाघाती मुष्टीप्रहार यांच्या आवाजाने 10 दिशा दणाणून गेल्या। दोन्ही प्रतिद्वंदी विजयांच्या ईर्षेने लढतच होते। ते युद्ध जवळजवळ 5000 वर्ष चालले। कोणी कोणास हार जाईना। तेव्हा श्रीहरींना मोठा प्रश्न पडला। त्या दैत्यांच्या नाशासाठी काय करावे हेच त्यांना सुचेना। त्यांनी युद्ध थांबवले आणि वीणाधारी गंधर्वाचे रूप घेऊन श्रुश्राव्य गायन करू लागले। त्या नादब्रह्माने सर्व विश्व व्यापून गेले। त्या मधुर स्वरांनी देव, यक्ष, राक्षस, पशु, पक्षी व समस्त सृष्टी मुग्ध झाली। आत्मचिंतनात मग्न असलेले शिवजीही जागृत होऊन त्या गायनाचा आनंद घेऊ लागले। त्यांनी निकुंभ आणि पुष्पदंत या 2 गणांना त्या गायकांना घेऊन येण्याची आज्ञा केली। गंधर्व रूपी विष्णूंना घेऊन ते कैलासावर आले। श्रीहरींनी शिवजींना नमस्कार केला। त्यांनी गंधर्व रूपातील विष्णूंना ओळखले आणि त्यांना क्षेमालिंगन दिले। त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी पुन्हा वीणावादन केले। ते शिव व पार्वती, षडानन, महानंदी, ऋषीजन व शिवगणांनी मनपूर्वक ऐकले। ते ऐकून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी विष्णूंच्या वीणावादनाचे व गानकौशल्याचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले।
श्रीहरींनी त्यांना मधुकैटभांच्या वधाचा उपाय विचारला तेव्हा ते म्हणाले, लक्ष्मीपते, युद्धारंभी तुम्ही विघ्नहारक व कल्याणकारक गणपतीचे स्मरण केले नाही, म्हणूनच दैत्यवधाचे तुमचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. आता गणपतींना शरण जा, त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्या. त्यानंतर युद्धाला जा, म्हणजे तुम्हाला जय मिळेल. शिवजींनी श्रीहरींना आराधनेसाठी षडक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला आणि त्यांच्या विधियुक्त अनुष्ठानासाठी सिद्ध क्षेत्रास जाण्यास सांगितले. त्यांनी त्या क्षेत्री जाऊन 100 वर्ष अनुष्ठान केले. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. श्रीहरींनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, गणाधीश, तुमच्या कृपाप्रसादाने मला मधुकैटभांचा व पुढे उत्पन्न होणाऱ्या सर्व उन्मत्त व दृष्ट दैत्यांचा संहार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो. तेव्हा तथास्तु असे आशीर्वाद वचन बोलून गणपती अंतर्धान पावले. या मंगल प्रसंगाचे स्मरण म्हणून देवांनी सिद्ध क्षेत्रास 4 महाद्वारांनी युक्त असलेले भव्य मंदिर बांधले. श्री विष्णूने त्यामध्ये गंडकी शिळेपासून तयार केलेल्या अतिशय मनोहर गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणपती सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध झाले. दैत्यवधाचे सामर्थ्य प्राप्त झालेल्या विष्णूंनी पुन्हा एकदा मधुकैटभ दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. हे युद्धही बराच काळ चालले. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा श्रीहरींनी नवीनच युक्ती केली. त्यांनी युद्ध थांबवले आणि दैत्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हा दोघांचे युद्ध कौशल्य पाहून मी अगदी थक्क झालो आहे. तुमचे धैर्यही विलक्षण आहे. मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. तरी तुम्हाला हवे ते वरदान मागून घ्या. याआधी ते युद्ध सोडून निघून गेले होते. नंतर 100 वर्षांनी ते पुन्हा युद्धास आले व आता ही युद्ध थांबवून आपली स्तुती करत आहेत. हे पाहून मधुकैटभाला अधिकच उन्माद चढला. त्यांनी श्रीहरींकडे तुच्छतेने पाहिले व म्हणाले, तुम्ही आम्हाला काय वर देणार, त्यापेक्षा तुम्हीच आमच्याकडून वर मागून घ्या. त्यांनाही तेच हवे होते. क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, तुमचा वध माझ्या हातून व्हावा असा मला वर द्या. आता माघार घेणे शक्यच नव्हते. मधुकैटभ शब्द देऊन फसले होते. असे काही घडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. काय करावे हे त्यांना सुचेना. त्यांनी सभोवती दृष्टी फिरवली तेव्हा सर्व दृष्टी जलमय झालेली दिसली. ते म्हणाले, श्रीहरी, तुमच्या हातून मरण येणे हे आमचे सद्भाग्यच आहे. आम्ही मुक्तच होणार, पण आम्हाला कोरड्या ठिकाणी मारा. त्याचा युक्तिवाद श्री विष्णूंच्या तत्काळ लक्षात आला. त्यांनी दोघांना मांडीवर घेतले आणि सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. या विजयाने श्रीहरींची मोठी कीर्ती झाली. देवांनी पुष्पवृष्टी करून त्यांचा जय जयकार केला. दैत्यरूपी संकट दूर झाल्याने त्रिभुवनाने निश्वास टाकला. ब्रह्माजीही आपले कार्य निर्विघ्नपणे करू लागले. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.